विकासाच्या कामासाठी तो नेता सतत अग्रस्थानी असणारा नेता आहे. 80 ते 85% मतदान आम्ही इथं घेणारच. सर्व गट एकत्र असल्यामुळं आमच्या गावात काँग्रेस पूर्णपणे 75% आता जवळजवळ आम्ही सर्व पक्ष सर्व गटाची लोक आम्ही एकत्र आल्यामुळं काँग्रेस आमच्या गावात चांगल्या पद्धतीने काम करणार. एवाय साहेबांचा काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणजे राधानगरी तालुका फुल काँग्रेसमध्ये. मी अर्जुन बापू पाटील, चेअरमन अंजनी कुमारी विकास सेवा सोसायटी. आमच्या गावामध्ये पूर्वीपासून काँग्रेस चालत आलेला आहे आणि आता आज तरी सर्व गट एकत्र असल्यामुळं आमच्या गावात काँग्रेस पूर्णपणे 75% आता जवळजवळ आम्ही सर्व पक्ष सर्व गटाची लोक आम्ही एकत्र आल्यामुळं काँग्रेस आमच्या गावात चांगल्या पद्धतीने काम करणार आणि चांगल्या पद्धतीने आपला विजय सर्वांच्या घोषित करण्यासाठी खिंडोळ गाव हे 1 नंबरला असणार असं आमचं सर्वांचं मत आहे. याच्यापूर्वी काँग्रेसने आतापर्यंत केलेलं काम, परत त्याच्यापूर्वी आमच्या राजे साहेबांनी आतापर्यंत तालुक्यात दिलेली आतापर्यंतची आमच्या गावाला ग्वाही आणि याच्यापूर्वी राधानगरी डॅम पासून आज अखेर जो त्यांच्यावर राजेंच्यावर लोकांनी आमच्या गावचा दाखवला विश्वास, हा विश्वास सार्थक करण्याचं काम खिंडोळे आजपर्यंत करत आलेलं आहे आणि ते आपला उद्याच्या कार्यक्रमात सुद्धा उद्याच्या याला तुम्हाला ते आमच्या गावातून सिद्ध होईल. एवाय साहेबांचा काँग्रेसमध्ये प्रवेश म्हणजे राधानगरी तालुका फुल काँग्रेसमध्ये आणि विजयात काही तर विजयात अडचणच राहत नाही. एवाय पाटील गट आल्यामुळे होय एक मुखी काँग्रेस. राधानगरी तालुका फुल काँग्रेस. काँग्रेसने कामं केलेली आहेत. फुल पूर्वीपासूनची परंपराच आहे काँग्रेसची कामं करायची. त्याच्यामुळे तो कुठलाही आंबेडकरांच्या कामाचा विकास दर्जाला या कंदिवळा सुद्धा आहे, त्याबद्दल काय होतं? काही नाही, असं काही नाही. पूर्वीपासून गावाचा विकास होत आलेला आहे. आता गेलं जे आता प्रतिनिधित्व आहे म्हटलं त्यांनी करायलाच पाहिजे. असा हा काय विषय एवढा मोठा नाही. आणि आता पाण्याचा प्रश्न उभा आहे तो आमच्या गावात मोठा आहे. ते राजेने आता दिलेलंच आहे, वचन दिलं. नाही, अजून कोणी सुटलेला नाही आमच्या गावचा पाण्याचा प्रश्न. आता आमदारांनी दिले पण त्याला काय लागतं म्हणजे काय होतोय का नाही होतोय काय माहित नाही, पण ते परवा त्यांनी केलेलं आहे उद्घाटन वगैरे असं झालेलं आहे. तुम्हाला अपेक्षा आहे कोणत्या पाण्याच्या प्रश्नाचा? आहे आता राजेने तर आता दिलेलंच आहे, त्यामुळे काढताना राजेंच्यावर आमच्या गावचा पूर्ण विश्वास आहे आणि 85-90% मतदान आमच्या गावानं राजांना दिलेला आहे. त्यामुळे राजेंच्यावर फुल विश्वास आमच्या गावचा आहे. आमदारांनी पाण्या प्रश्नावरती केलेली जी सभा होती कार्य ते खिंडोळ विसरणार. विसरणार राजेंचं काय असेल ते राजे काय म्हणतील ते ह्या गावात आमच्या आहे. बाकी कुणाचं कोण काय ऐकणार नाही. पक्ष बघून किंवा तुम्ही उमेदवार बघून मतदान करा. मी मागाशी तुम्हाला बोललो की एवाय साहेबांचा प्रवेश हा महत्वाचा ठरला आहे. त्यामुळे काही अर्थ नाही. एवाय साहेब फक्त एवाय साहेबांचा प्रवेश हा महत्वाचा आहे. आज आपल्या तालुक्यामध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदला अभिजित ताई शेटे, तसेच आमचे जे काय काँग्रेसच्या उमेदवार आहेत अश्विनीताई चौगले ह्या, तर ह्यो विषय आमचा जवळजवळ गेली 4 महिन्यापासून आम्ही म्हणजे आमच्या मनामध्ये हा विषय आम्ही घोळत आलेलो आहोत आणि हा शेवट म्हणजे विजयाचा असणार आणि विजय आम्ही करणार. परत एवढंच नव्हे तर पंढरीच्या पांडुरंगाला आम्ही साकडं सुद्धा घालून आलेलो आहे. मी एक वारकरी आहे, मी पंढरीहून आलोय आणि खरोखर माझ्या नेत्यासाठी ह्या साकडं घालून आलेलो. 100%पेक्षा एक 80 ते 85% मतदान आम्ही इथं घेणारच अशी एक आमची काँग्रेस पक्षाला. काँग्रेस एकमेव काँग्रेस पक्ष. शाहू महाराजांचा एक हे चालवायचा आहे आम्हाला. शाहू महाराजांची वारसा चालवायचा आहे. कारण माझ्या राजानं त्यावेळी पाणी तलाव बांधलं म्हणून आज हा राधानगरी तालुका तसंच कोल्हापूर जिल्हा पाणी पितोय हिची आम्ही जाणीव राखणार आणि राखलेली आहे. इथून जाणीवपूर्वक काँग्रेसवर पर्याय नाही. काँग्रेसचा विकास, काँग्रेसचा आपल्या अभिताई शेट्टीने शैक्षणिक विकास फार मोठा. आपल्या तालुक्याला शैक्षणिक संकुलच नव्हतं. तालुका आपला शैक्षणिक संकुलपासून वंचित आहे, तो त्यांनी उभा केला आहे आणि त्या माध्यमातून शिक्षण संस्था त्यांनी आता काढलेलीच आहे परत आणि शिक्षणासाठी त्यांचं काम पुढे पण चालू राहणार आणि शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण ज्यावेळी होते त्यावेळेस मानसिक प्रगती होते. शिक्षण नसेल तर प्रगती होत नाही. त्यामुळे हा शिक्षण अभिताई शेट्टीचा उपक्रम हा शिक्षणासाठी आहे आणि काँग्रेस माइंड पहिल्यापासून आणि काँग्रेसच इथं लागते.
बाकीच्या उमेदवारांनी पण मागील काही काळात विकास केला नाही विकासच नाही दिसला. ते ताई शेट्टीनेच विकास केलाय तसा. त्यानेच बरीचशी जिल्हा परिषद माध्यमातून जी कामं आणली त्यांनीच केले सर्व पक्षाचे पण आहेत की शिवसेना आहे, पण तसं ते आता फक्त नावासाठी आहे. नाही, आमदारांनी पण काही असं सांगायला की आमदारांनी पण विकास आमदारांनी त्यांचं काम आहे थोडं ते केलंच पाहिजे. आमदार आहेत म्हटलं तर त्यांनी विकास केलाच पाहिजे ना. ते काय विकास केला म्हणून सांगायची काय अपेक्षित नाही ना. 2002 सालापासून त्यांचे या गावाला आठवड्यातनं नाही म्हटलं तरी 2-3 वेळ त्यांचं या गावाला पाय लागलेले आहेत. कारण विकासाच्या कामासाठी तो नेता सतत अग्रस्थानी असणारा नेता आहे. तुम्हाला म्हणायचं की 24 तास काम करणार. वय 24 तास आणि कुणाचे आडल्या नडलेल्यासाठी तो धावून येणारा नेता. काही कामं केलेली आहेत बरीचशी काय आता आमच्या शाळा डिजिटल झाली आमची. त्या त्यांच्या अर्थ आणि शिक्षण सभापती होते त्यावेळी ही शाळा आमची हे झाली. पूर्णपणे शाळा मोडकळीला आलेल्या होत्या. त्या शाळा तालुक्यातल्या शाळा उर्जित अवस्थेत आणायचं काम हे अभिजित ताई शेटे साहेबांनी एकमेव केलं. अजून किती कामं आहेत अशा अपेक्षित तुम्हाला त्यांच्याकडे? अजूनही भरपूर आहेत आणि करणारे आम्ही आहे.